हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं अन्नप्राशन ब्लॉग मध्ये। तर बघा पूर्ण ब्लॉग। आज ना आम्ही सकाळी खूप लवकर उठलो, कारण की आम्हाला ना आज त्रिशाचं ना अन्नप्राशन करायचं आहे। आमची त्रिशा पण आज खूप लवकर उठली। तिला काय वाटलं की मला काय खायला देणार आज, काय नाही। हौशीर ती खूप लवकर उठली आज। आमच्या पण आधी तिनंच उठली आज। आणि हा बघा त्रिशाचा मामा, कोणाचं काय आणि याचं काय, याला खायला दे म्हणून। आज ना आज ती ना पूर्ण 6 महिन्याची झालेली आहे। तिला ना आम्ही आज खीर, तिच्या आवडीची खीर करून खाऊ घालणार आहे। आज झोपलेलं पण तयार नाही आज। निसर्गाला सीन करून आपण निघालो पुढे आपल्या डेकोरेशनकडे। तर आंघोळीचा सेटअप मी असा केला होता त्रिशाचा, बघू शकता, फुलं वगैरे लावून छान पैकी असा नॉर्मलच घरीच केला होता, पण छान झाला। लगेच आंघोळीचा सेटअप करून त्रिशाला रेडी करायला घेतलं आणि अशा प्रकारे त्रिशा आंघोळीसाठी रेडी झाली। बघू शकता तुम्ही कशी दिसत आहे। तिला डोक्याला गजरा वगैरे छान लावला होता, विकत आणला होता मार्केटमधून। मग नंतर तिची मस्ती बघा, मस्ती करत होती, ठेवत नव्हती काहीच अंगावर। हार वगैरे सगळं काढून टाका म्हणत होती। कसं तरी तिला ॲडजस्ट करून लावून घेतलं। तिला वाटत होतं आता खाऊ की काय करू। तर बाहेरचा सेटअप करून आपण आलो घरातल्या सेटअपकडे। तर सेटअप करण्यासाठी मी पहिले हे मॅट अशी टाकून घेतली, नंतर ते साफ वगैरे करून घेतलं। मामा मला हेल्प करत होते सेटअप करण्यासाठी। आणि हा बघा त्रिशाचा मामा, त्रिशाच्या अन्नप्राशनसाठी आणलेले समोसे वगैरे खाऊन मस्तपैकी बसून राहिला होता। हा गेला आता घरामध्ये, त्याला वाटलं मी ओरडेल म्हणून। आता बसण्याचा सेटअप रेडी केला आणि नंतर मी फ्लावर्स घेतले डेकोरेशन करण्यासाठी। तर मी एक थीम अगोदरच बघितली होती, पण मला तर काही सुचत नव्हतं कसं करू काय करू। तर फायनली मी असं सेटअप रेडी केला बघा। अरे पडलं हे, तर करता पडत होतं, राहत होतं, पण फायनली झालं हे। एवढं तर मी केलं स्वतः, मला हेल्प मामा आणि आत्या दोघंच करत होते। तर चिक्या बघा तिकडे कसा मस्त झोपलाय, त्याला म्हणून कंटाळली, अरे काहीतरी करू लाग। कॅमेरा फॉलो मी। कॅमेरामॅन आले आपल्या किचन मध्ये। तर बघा मी काय करत होती, मला फ्रूटचे खूप सारं काही बनायचं होतं, पण आता टाइम कमी होता, वेळ कमी होता आणि स्वयंपाक पण बाकी होता। सगळ्यांना भूक पण लागली होती, दुपारचे 1 वाजलेले होते। तर माझ्या सासूबाई स्वयंपाक करत होत्या आणि मी ते डेकोरेशनचं करत होती। मला केक पण बनवायचा होता फ्रूटचा। अरे एवढ्या साऱ्या आयडिया होत्या डोक्यामध्ये, पण काय करू आता, टाइमच कमी होता। तर मी हा बनवत आहे संत्रीचा खेकडा। तर बघू शकता तुम्ही कसा बनवला, काय बनवला। आयडिया होत्या थोड्या आणि थोडा माझा थोडासा दिमाग होता, तो यूज केला मी। लावून थोडं मोबाईलमध्ये बघून केलं, मग झाला शेवटी रेडी आपला खेकड्याचे पाय। आणि हा लावला खेकडा। आता डोळे कसे लावू काय लावू सुचत नव्हतं, मग घेतली काय म्हणतात त्याला, अंगूर कट केले, सॉरी जांभूळ होते ते, जांभूळ होते, जांभूळ लावून हा झाला आपला खेकडा रेडी। तिकडे आपला टेडी बेअर, हे साईडला अळी आहे गाजराची, आणि ही पण छोटीवाली अळी आहे। तर हे माझे मामा किचन मध्ये आले होते पाणी पिण्यासाठी। तर आत्याने त्यांना काम सांगितलं डाळिंब सोला म्हणून, तर ते न करता निघून गेले। तुझं चांगलं ऑपरेशन करायला तुला कोण बोलली? तर हा बघा किती पसारा, आणि पसारा म्हणत इथपर्यंत आता कुठं 7वं हे थीम माझं तयार झालं। ते मी डाळिंबापासून बनवलं। अजून मला असे 5 बनवायचे आहे, म्हणजे 12 बनवायचे आहे। आणि असाच टाइम निघत होता, मी बनवत होती, बघत होती। तर आता नेक्स्ट काय तयार होते बघू आता। ह्या माझ्या सासूबाई सगळं अरेंज करत होत्या, मला हेल्प करत होत्या, सोबत खात होत्या। हे आता मी काय बटरफ्लाय तयार करत आहे।
बाकीचं सगळं ऑलमोस्ट झालंच होतं. तर आता मला बनवायचा होता फ्रूट केक, म्हणजे वॉटरमेलनपासून केक. तर ट्राय केला मी आणि ते जमला मला, असं काही हे नाही. पण माझ्याकडे फ्रूट्स थोडे कमी पडले होते, कारण मी पहिलेच यूज करून घेतले होते. त्याच्यामुळे जेवढे होते त्याच्यापासून मी सगळं ॲडजस्ट केलं आणि फ्रूट केक बनवायला घेतला. आणि मी फक्त वॉटरमेलन, जांभळा आणि ग्रेप्सपासूनच फ्रूट केक बनवला. बघा तुम्ही कसा झाला तो. लास्टमध्ये पूर्ण व्ह्यू दाखवेल तुम्हाला. फ्रूट्स वगैरे कट करून सगळे झाले. आता वळूया मेन डेकोरेशन अरेंजमेंटकडे. तर वातावरण ठीक नसल्यामुळे लाईट गेली होती, म्हणून आम्ही त्रिशाचं सगळा कपडे वगैरे काढून तिला असं नॉर्मल ठेवलं होतं. आम्ही डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. तर हे मी बनवलेले सगळे आणून ठेवत होते. फायनली असं रेडी केलं. हा बघा फ्रूट केक, मी म्हटलं होतं ना लास्टमध्ये व्ह्यू दाखवते. तर मी असाच नॉर्मलच बनवला तो फ्रूट केक, कारण की माझ्याकडे फ्रूट्स कमी होते. त्याच्यामुळे जे होते त्याच्यामध्येच मी सगळं ॲडजस्ट केलं. आणि हे बघा फायनली आता फायनलचं डेकोरेशन अजून राहिलं करायचं. तर काय, तर आता लास्टच्या टप्प्यामध्ये आपण पोचलेलो आहे. आता असं सेटअप मी डिसाईड केला असं करायचा. आता सगळे फुलं वगैरे मांडून घेते, म्हणजे टाकून घेते फ्लावरचे. आणि त्याच्यानंतर बघू आता कसं होते डेकोरेशन. म्हणजे छानच होईल आता, कारण की मी करत आहे म्हणून. मी हा सेटअप आयडियाने केला आणि माझे मामा मला हेल्प करत होते. तशी माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सगळ्यांनी मला खूप हेल्प केली, फक्त माझ्या हस्बंडने सोडून, कारण त्यांच्या हातात कॅमेरा होता आणि ते सगळं रेकॉर्ड करत होते, म्हणून त्यांनी मला काय हेल्प केली नाही. अन्नप्राशनमध्ये हे माझे मामा आहेत, यांनी मला हेल्प केली. आणि माझी सासूबाई, माझ्या आत्या, त्यांनीच मला हेल्प केली. आणि हा तो चिक्या आणि त्याची जिजाजी दोघांनी मिळून मला काहीच हेल्प केलेली नाही या ओव्हरऑल डेकोरेशनमध्ये. तर बघा असं झालं फायनल. आता सासूबाई पण आल्या, सगळे कामं ऑलमोस्ट आटपली होती, फक्त आता डेकोरेशनकडे मेन पॉईंट आहे. बघा त्रिशा उठली आता, कशी बघत आहे आमच्याकडे. मला म्हणत होती घे घे म्हणून, रडत होती, खेळत होती. आणि हा बघा चिक्या नुसतं खातं, तिचं आणलेलं सगळं सामान खातं. आता बघा काय घेऊन बसला, हा तिचे अंगूर आणि काय म्हणतात त्याला जांभळं घेऊन बसला तो. आणि त्याचा हॅरी पॉटर चालू होतं तिकडे, नुसतं टीव्ही बघत होता. त्यांनी काहीच हेल्प केलं नाही, जागेवरून उठला सुद्धा नाही. मस्त राजासारखा बसलेला आहे आणि खात आहे. कपडे तर आहेच नाही त्याला. हे आमचं डेकोरेशन मेन आता झालं फायनल. आता फायनल आमचं एवढं झालं. आम्ही डिसाईड केलं आता याच्यानंतर काय मी वाढवत नाही. हे बघा आमची त्रिशा, हिला भूक लागली होती. नाऊ दिस इज अ फायनल व्ह्यू ऑफ अवर डेकोरेशन. थोडंसं मेस आहे, थोडंसं साफसफाई करायची बाकी आहे आता फक्त. आणि हे झालं डन. आता याच्यानंतर काहीच नाही, हे एवढं डन झालं. आता तिच्याला परत रेडी केला आणि आंघोळीला आणलं. मग आत्याने तिची मालिश करायला घेतलं. हे तर रीलसाठी होतं, पण आपल्याला ब्लॉगमध्ये पण घ्यायचं होतं, म्हणून हे मालिश चालू आहे. हे आपला पहिलेचा सेटअप. पाणी टाकणं चालू आहे हे तांब्यामधून गंगाळामध्ये. बघा हा सेटअप आपला. परत व्ह्यू घेतला तर तुम्हाला दाखवते. हे गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये. आता त्रिशाची आंघोळ. हे बघा मागचं आम्ही कसं तिथं ॲडजस्ट केलं होतं ड्रेस, म्हणजे ओढणी फाडायची गरज पडली नाही आम्हाला. डायरेक्ट आम्ही तिला गुंडाळून घेतली. आणि ही त्रिशा गेली पाण्यामध्ये. तर ही त्रिशाची चालू आहे आंघोळ. आता त्रिशानं खूप एन्जॉय केला पण आंघोळ. फर्स्ट टाइम तिची अशी आंघोळ केली आम्ही गंगाळामध्ये, नाहीतर आम्ही तिला पायावर घेऊनच आंघोळ घालत असतो. तर हे पाणी टाकायचं. बघा कशी एन्जॉय करत आहे, म्हणजे रडली सुद्धा नाही ती. नाहीतर रोज आंघोळीच्या वेळेस खूप त्रास देते, रडते, हसत होती उलट तिची. आणि बस होती त्याच्या मागचं मेन कारण तिचे आजोबा, तिचे आबाजी तिला हसवत होते, चिक्या हसवत होता, मी हसवत होती. कंटिन्यू आम्हाला बग करावं लागत होती तिच्यासाठी, कारण तिच्या एका स्माईलसाठी आम्हाला एवढे हे करावं लागले. असं केल्यावर सुद्धा त्रिशा घाबरली नाही. आम्हाला वाटलं घाबरेल, पण तिथं हसत होती, कारण तिला हसवणारे होते ना मेन, म्हणून ती हसत होती. बघा कशी दिसत आहे त्रिशू. कमेंटमध्ये सांगा त्रिशूचा हा व्ह्यू कसा दिसत आहे, त्रिशा कशी दिसत आहे. आणि बघा पुढचं काय चालू आहे. तर इथे आमचं हे डिस्कशन चालू होतं. त्रिशा पाण्यामध्ये खेळत नाही आहे. मी म्हणत होते की त्रिशाला पाणी अजून समजलेलं नाही आहे, म्हणून आता म्हणत होते लहान आहे का ती अजून, तिला काही समजत नाही वॉटर आहे म्हणून, पाणी आहे म्हणून. थोडीशी 7-8 महिन्याची झाल्यानंतर समजेल म्हणत होते तिला. बघू आता समजते की नाही समजत तर. आणि हे बघा हे दोघं. थक
है भाई पर ये हंस नहीं रही है, थक गया। हमारा हीरो आ गए। छोटे छोटे से छोटे बड़े मियाँ के दीदी के छोटे छोटे मम्मा मामा आएगा मामा आएगा मामा आएगा मामा आएगा मामा आएगा मामा आले मामा आले मामा आले मामा आले खाने के लिए जाके वरून जरा वरून जरा वरून जरा वरून जरा नाही बसत बाईला छान वाटते छान तो बाबा टिल्लू बाबा टिल्लू प्रसाद लो. तो हेलो गाइस, मैं तो रेडी हो गया हूँ, बाकी रेडी हो रहे हैं. बताओ कमेंट में कैसा किया, क्या किया. बहुत मेहनत लगी ये करने के लिए. अरे जामुन खाने वाले को क्या पता आया कि जामुन खा रहा है, आया कि ये यहाँ से ले रहा है खा रहा है. तुम सब जीरो मी जीरो. परी हूँ मैं. तर अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालो. आता त्रिशाला रेडी करत आहे, म्हणजे त्रिशाला फ्रॉक वगैरे घातला. आता तिला तिची टिकली पावडर करत आहे, तर टिक्का लावला तिला आणि मेकअप चालू आहे तिच्याचा मेकअप. माझं ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन झालं, पण याचा हॅरी पॉटर पिक्चर काही संपला नाही अजून. बघ हे बघा आपलं फायनल डेकोरेशन, फायनल व्ह्यू कसं झालं काय झालं. एवढंसं दिसते, पण एवढंसं करण्यासाठी आम्हाला पूर्ण दिवस गेला. बघा आता हे असं झालं, असं रेडी केलं आम्ही. हे मूर्त्याचा व्हिडिओ घेतला नाही, त्या मूर्त्या पण आम्ही नंतर आणून ठेवल्या तिथं. हे बघा व्ह्यू, प्रत्येक व्ह्यूनी बघा डेकोरेशन कसं दिसत आहे. कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पण आवडलं तर असं डेकोरेशन तुम्ही पण करू शकता. नाव त्रिशा इज रेडी टू टेक हर फर्स्ट बाईट. बघा किती हॅप्पी आहे. डेकोरेशन तिला पण आवडलं असं वाटते तिची स्माईल बघून, पण तिला तर आम्ही हसवत होतो ते बॅकग्राऊंडमध्ये. तर त्याने तिला ऑप्शन केला आणि तिला पहिला वाईट खाऊ घातला, नंतर आजोबा आजी दोघांनी मिळून, आणि नंतर परत मी आणि त्रिशाला बाईट खाऊ घातला. त्यानंतर आम्ही केक कट केला छानपैकी. नंतर तिच्या मामाने तिला घास भरवला. नंतर त्रिशाने तिचा फ्रूट केक खूप एन्जॉय केला. मला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय.